नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. इंग्रजी विषयाच्या टी अभ्यासामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजची आपली इंग्रजी तासिका नाऊन आणि आर्टिकल्स यावर होणार आहे. पहिला प्रश्न आहे, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स रिगार्डिंग द यूज ऑफ आर्टिकल्स. योग्य या ठिकाणी जे काही उपपद आहे, आर्टिकल्स आहे, त्याचा वापर झालेलं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. तर या ठिकाणी 4 वाक्य आपल्या समोर दिलेले आहेत. योग्य जे पर्याय आहे किंवा योग्य जो ज्याचा आर्टिकलचा वापर केलेलं वाक्य आहे, पर्याय क्रमांक डी बघा. क्रिकेट इज अ व्हेरी पॉप्युलर गेम इन इंडिया. तर या ठिकाणी कोणत्याही खेळाच्या नावापूर्वी या ठिकाणी आर्टिकल वापरलं जात नाही, म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2. विच ऑफ द फॉलोइंग नाउन्स इज ऑलवेज यूज इन द प्लुरल फॉर्म. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी बघा. स्पेक्टॅकल्स जे आहेत, 2 जे काही भाग असतात, 2 भाग असलेलं जी काही वस्तू आहे, ज्यामध्ये चष्मा म्हणजे स्पेक्टॅकल्स, त्यानंतर सिझर्स आणि ट्राउझर्स हे जे असतात, हे नेहमी या ठिकाणी अनेक वचनामध्येच वापरले जातात इंग्रजीमध्ये, म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3. फिल इन द ब्लँक्स विथ द ॲप्रोप्रिएट आर्टिकल्स. योग्य आर्टिकल्स वापरलेलं वाक्य आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. खालीलपैकी कोणतं आर्टिकल आपण वापरणार आहोत बघा. वाक्य बघूया. ही इज डॅश डॅश ऑनरेबल मॅन हू ऑलवेज स्पीक्स द ट्रूथ. तर ऑनरेबल हा जो शब्द आहे, हा जरी याची सुरुवात याच्यानं होत असली, परंतु उच्चार मात्र असारखा होतो, म्हणून या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं. त्यापूर्वी आपण काय वापरणार आहोत? ॲन हे आर्टिकल वापरणार आहोत, म्हणून पर्याय क्रमांक डी ॲन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 4. फाइंड द करेक्ट प्लुरल फॉर्म ऑफ द कंपाऊंड नाउन कमांडर इन चीफ. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, मुख्य जो शब्द आहे याच्यामध्ये कमांडर आहे, त्यामुळे कमांडर शब्दाचं अनेकवचन आपल्याला करावं लागेल. मग या ठिकाणी जर पर्याय जर तुम्ही बघितले तर आपल्याला 4 पर्याय दिले, त्यापैकी बी पर्याय बघा, कमांडर्स इन चीफ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे, पर्याय क्रमांक बी. कारण या ठिकाणी कमांडर शब्दाचंच अनेकवचन होईल, म्हणून पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल. 5वा प्रश्न बघा. चूज द करेक्ट ऑप्शन. डॅश डॅश गोल्ड यूज इन मार्केट मेकिंग दिस नेकलेस इज ऑफ पुअर क्वालिटी. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, मटेरियल नाऊन जेव्हा त्या ठिकाणी त्याची खास स्पेसिफिक ओळख करून दिली जाते एखादी गोष्ट बनवण्यासाठी, तेव्हा त्यापूर्वी आपल्याला द हे आर्टिकल वापरावं लागतं. नुसतं गोल्ड असतं तर मग या ठिकाणी काहीच आर्टिकल येणार नाही, परंतु या ठिकाणी गोल्डपासून काहीतरी बनवलं जातं आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला द हे आर्टिकल वापरावं लागेल. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक जो ए आहे, पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक ए द हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6 बघा. आयडेंटिफाय द ॲब्स्ट्रॅक्ट नाउन फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो. आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे. तर 4 पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत भाववाचक नामाचे. त्यापैकी चाइल्डहूड जे आहे, हे चाइल्डहूड हे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे, कारण तेच या ठिकाणी काय आहे? भाववाचक नाम आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 7 कडे. फिलिंग द ब्लँक्स. या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे, आपल्याला रिकामी जागा भरायची आहे. द रिच शूड हेल्प डॅश डॅश पुअर. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, द सोबत पुन्हा द रिच, त्याच्यासोबत सुद्धा या ठिकाणी द पुअर असंच येणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए जो आहे, पर्याय क्रमांक ए द आपल्याला वापरावं लागेल, म्हणून पर्याय क्रमांक ए ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. सिलेक्ट द सेंटेन्स विच द करेक्ट पॉझेसिव्ह केस ऑफ द नाऊन. आता या ठिकाणी नाऊन योग्य प्रकारे वापर झालेलं आपल्याला वाक्य शोधायचं आहे. 4 वाक्य आपल्या समोर दिलेले आहेत. तर या ठिकाणी आपण बघू शकता की पर्याय क्रमांक सी बघा. बॉईज स्कूल्स इज लोकेटेड नियर द स्क्वेअर. हे या ठिकाणी नामाची योग्य जो काही वापर आहे, पॉझेसिव्ह दाखवलेला आहे, मालकी दाखवलेली आहे, नामाचा योग्य वापर या ठिकाणी झालेला आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9. कम्प्लीट द सेंटेन्स. आता आपल्याला रिकामी जागा भरून हे वाक्य पूर्ण करायचं आहे. कोणतं आर्टिकल येईल त्यामध्ये बघूया आपण. आय सॉ डॅश डॅश वन आईड मॅन क्रॉसिंग द स्ट्रीट. आता वन आई हा जो शब्द आहे, वन म्हणतात जरी ओनं सुरुवात असली, परंतु उच्चार मात्र वन होतो, आणि यावेळी लक्षात ठेवायचं उच्चार महत्त्वाचा आहे. आर्टिकलमध्ये उच्चार महत्त्वाचा असतो, म्हणून या ठिकाणी वन उच्चार होतो, याचा अर्थ ते त्या ठिकाणी आपल्याला ए वापरावा लागेल. मग ए पर्याय कुठं आहे? तर पर्याय क्रमांक डी बघा. पर्याय क्रमांक डीमध्ये ए दिलेला आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल.
पुढचा प्रश्न क्रमांक 10वा. चूज द करेक्ट इनकरेक्ट सिंग्युलर प्लुरल पेअर फ्रॉम द फॉलोइंग क्वेश्चन. मग या ठिकाणी इनकरेक्ट म्हणजे चुकीची जोडी आपल्याला शोधायची आहे सिंग्युलर प्लुरलची. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए बरोबर आहे, बी पण बरोबर आहे, सी पण बरोबर आहे. पर्याय क्रमांक डी मध्ये मात्र या ठिकाणी ही चुकीची जोडी आहे. कारण या ठिकाणी शेवटचं जे पहिल्याच्यामधलं SIS जो आहे तर त्या ठिकाणी SES पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपल्याला दिलेलं सुद्धा आहे. म्हणून लक्षात ठेवायचं आहे अनेकवचन होताना म्हणजे जेव्हा त्याचं अनेकवचन होतं तेव्हा जर SIS शेवटी आला असेल तर या ठिकाणी SES आलं पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक डी या ठिकाणी काय आहे, ही आपल्याला चुकीची जोडी झालेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी जो आहे तो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. विच आर्टिकल शुड बी यूज बिफोर द वर्ल्ड युनेस्को. आता युनेस्को या नामापूर्वी कोणतं आर्टिकल वापरावं लागेल तर युनेस्को जर म्हटलं जरी युनो सुरुवात आहे पण त्या ठिकाणी त्याचं उच्चार मात्र या ठिकाणी य सारखा होतो. म्हणून या ठिकाणी ए हा आर्टिकल आपल्याला वापरावं लागेल. म्हणून पर्याय क्रमांक जो ए आहे पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा. आयडेंटिफाय द सेंटेन्स दॅट कंटेन ॲन एरर इन द यूज ऑफ नाऊन. चुकीचं या ठिकाणी नाम वापर झालेलं म्हणजे आपल्याला चूक शोधायची आहे. काय चूक झालेली ती शोधायची आहे. तर या ठिकाणी बघा पहिलाच जर पर्याय तुम्ही बघितला पहिल्या पर्यायामध्ये चूक आपल्याला बघायला मिळते. द कॅटल्स वेअर ग्रेझिंग इन द फील्ड. आता या ठिकाणी कॅटल हा ओरिजिनल कलेक्टिव्ह नाऊन आहे आणि जे ऑलरेडी अनेकवचन आहे प्लुरल आहे. मग त्या ठिकाणी कॅटल हे असल्यामुळे कॅटल्स होणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक ए मध्ये चूक झालेली आहे. बाकी बी सी आणि डी योग्य त्या ठिकाणी वापर झालेला आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 13. फिल इन द ब्लँक्स. डॅश डायनामिक नेचर ऑफ द मार्केट रिक्वायर्स कंटेन्स अडॅप्शन. तर या ठिकाणी आपल्याला द मात्र घ्यावा लागेल. पर्याय क्रमांक जर तुम्ही बघितला पर्याय क्रमांक डी तर द या ठिकाणी आर्टिकल आपल्याला वापरावं लागेल. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज कलेक्टिव्ह नाऊन फॉर अ ग्रुप ऑफ कंटिन्युअस माउंटेन्स. आता पर्वताची जी आहे माउंटेन्स म्हणजे पर्वताची रांग असते तर या ठिकाणी हिप होणार नाही, क्लस्टर होणार नाही, ग्रुप होणार नाही. तर या ठिकाणी रेंज आहे की नाही रांग या ठिकाणी रेंज किंवा चेन दोन्ही पण चालतात. चेन पण चालेल आणि रेंज पण चालेल. मग या ठिकाणी ऑलरेडी रेंज दिलेला आहे. मग पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 15. चूज द करेक्ट सेंटेन्स. कॉपर इज डॅश डॅश युजफुल मेटल. तर या ठिकाणी नुसतं कॉपर असतं तर कॉपरच्या पूर्वी काय येणार नाही, परंतु कॉपर हे काय आहे युजफुल मटेरियल आहे. म्हणून या ठिकाणी येणार आहे की नाही युजफुल. जरी यू असला पण त्याचा उच्चार य न होतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला उच्चारावर हा महत्त्वाचा या ठिकाणी आर्टिकल वापरायचा आहे. तर या ठिकाणी मग कुठं दिलेला आहे तर पर्याय क्रमांक बी बघा. बी मध्ये चा वापर या ठिकाणी झालेला आहे. कॉपर इज युजफुल मेटल. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 16 बघा. सिलेक्ट द नाऊन दॅट इज मस्क्युलाइन इन जेंडर. तर त्या ठिकाणी आपल्याला मस्क्युलाइन ओळखायचं आहे. म्हणजेच काय तर या ठिकाणी नर आपल्याला या ठिकाणी योग्य नर आपल्याला शोधायचा आहे. म्हणजेच काय या ठिकाणी पुल्लिंगी शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर या ठिकाणी पुल्लिंगी जर शब्द जर बघितला तुम्ही तर डू त्याच्यानंतर डक आणि विक्सेन हे जर बघितलं तर या ठिकाणी हे सर्व काय आहेत आपल्याला फेमिनिन आहे. ते म्हणजे स्त्रीलिंगी शब्द आहेत ते आपल्याला पुल्लिंगी. ड्रोन जो आहे ड्रोन हा या ठिकाणी मस्क्युलाइन आहे. कारण का ड्रोन इज अ मेल बी म्हणजे जी मधमाशी असते नर मधमाशी जी असते त्याला ड्रोन असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 17कडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 17 काय म्हणतो तर या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल सिक्वेन्स. तर या ठिकाणी ॲमेझॉन इज द लार्जेस्ट रिव्हर इन साऊथ अमेरिका. तर या ठिकाणी नदी जगातील एकमेव ज्या नद्या असतात किंवा जगातील एकमेव जी वस्तू असते त्यापूर्वी द वापरावं लागतं. म्हणजे पहिलं जे आहे ते द येणार आहे द ॲमेझॉन. त्याच्यानंतर इज द. आता ही जी लार्जेस्ट म्हणजे या ठिकाणी सुपरलेटिव्ह डिग्री आहे आणि सुपरलेटिव्हच्या डिग्रीच्या पुढे सुद्धा द वापरतात. म्हणून दोन्ही ठिकाणी द पर्याय आपल्याला आला पाहिजे. मग दोन्ही ठिकाणी द पर्याय कुठे आहे तर पर्याय क्रमांक डी मध्ये आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 18.
व्हॉट टाईप ऑफ नाऊन इज अंडरलाईन वर्ड. आता दिलेल्या शब्दामधलं जे काही शब्द आहे त्याचं नाऊन आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. तर ज्युरी हे की नाही, द ज्युरी वॉज अनॲनिमस इन इट्स डिसिजन. तर या ठिकाणी ज्युरी जे आहे, ज्युरी आपल्याला ओळखायचं आहे ते कोणतं या ठिकाणी नावाचा कोणता प्रकार आहे, तर त्या ठिकाणी ते कलेक्टिव्ह नाऊन आहे. कारण का ज्युरी हा काही लोकांचा समूह असतो म्हणून ते कलेक्टिव्ह नाऊन आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए कलेक्टिव्ह नाऊन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 19. फिल इन द ब्लँक्स. शी गोज टू द युनिव्हर्सिटी डॅश डॅश आवर लेट एव्हरी डे. तर या ठिकाणी आवर हा जो शब्द आहे, जरी याच्यानं सुरुवात आहे पण त्याचा उच्चार अ सारखा होतो, म्हणजे स्वरासारखा होतो. म्हणून या ठिकाणी त्याच्यापूर्वी आपल्याला ॲन वापरावं लागेल. म्हणून पर्याय क्रमांक जो ए आहे, एमध्ये ॲन दिलेला आहे आणि ॲन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 20. विच ऑफ द फॉलोविंग नाऊन डज नॉट चेंज इन फॉर्म इन द प्लुरल. म्हणजे असा कोणता शब्द आहे की ज्या प्लुरलमध्ये त्याचा काही बदल त्याच्यामध्ये होत नाही. तर तुम्ही जर बघितलं, डिअर जो शब्द आहे, डिअर असेल, शिप असेल किंवा फिश असेल, यांचं सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म शक्यतो सारखाच राहतो, त्याच्यात काही बदल होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक ए डिअर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर प्रश्न 21कडे जाऊया. चूज द सेंटेन्स विच द करेक्ट यूज ऑफ आर्टिकल. योग्य आर्टिकलचा वापर झालेलं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, जो काही गुण असतो व्यक्तीमध्ये असणारा गुण, प्रामाणिकपणा, यापूर्वी शक्यतो कोणत्याही प्रकारचं आर्टिकल वापरलं जात नाही. म्हणून ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. मग या ठिकाणी सगळ्यात शेवटचा जो पर्याय क्रमांक डी या ठिकाणी म्हणून या ठिकाणी बघा, ऑनेस्टीच्या पुढे कोणत्याही प्रकारचा आपण वापरलेला नाही. 2 ठिकाणी आहे, परंतु या ठिकाणी बीमध्ये मात्र काय आहे, ऑनेस्टी इज अ बेस्ट पॉलिसी आणि सुपरलेटिव्ह डिग्री असल्यामुळे त्यासुद्धा द वापरावं लागेल. म्हणून ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढचा 22वा प्रश्न बघा. आयडेंटिफाय द कॉमन जेंडर नाऊन फ्रॉम द गिवन ऑप्शन. तर या ठिकाणी असं कोणतं जे काही नाऊन आहे जे म्हणजे मेल किंवा फिमेलमध्ये त्या ठिकाणी रिलेटिव्हमध्ये बदलत नाही, दोन्ही ठिकाणी एकाच शब्दाचा वापर होतो. तर कझिन जर म्हटलं, कझिन चुलत भाऊ बहिणी, याच्यासाठी या ठिकाणी कझिन वापरलं जातं. असं कझिन सिस्टर, कझिन ब्रदर असं म्हटलं जात नाही. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, कारण ते कॉमन जेंडर नाऊन आहे. चला पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 23कडे. फिलिंग द ब्लँक्स. ही थिंग्स ही इज डॅश डॅश शेक्सपियर ऑफ आवर टाउन. एखाद्या व्यक्तीचा या ठिकाणी व्यक्तीचं नाव घेऊन त्या संपूर्ण एखाद्या ग्रुपला शेक्सपियर असं किंवा कोणत्याही नावाने संबोधलं जातं, तेव्हा त्या ठिकाणी ते काय होतं, कॉमन नाऊन होतं. म्हणून या ठिकाणी द शेक्सपियर हे या ठिकाणी योग्य उत्तर त्याचं होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी जर बघितला, पर्याय क्रमांक डीमध्ये द आलेला आहे, म्हणून द हे त्याचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 बघा. व्हॉट इज द करेक्ट प्लुरल फॉर्म ऑफ मनी लेंडर. तर या ठिकाणी मनी लेंडर फक्त काहीच नाही, शेवटी यस आलेलं यस कुठं आलेलं आहे बघा, मनी लेंडरला यस कुठं लागलेलं आहे, तर पर्याय क्रमांक डीमध्ये लागलेलं आहे. तर पर्याय क्रमांक डी हे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 25. चूज द करेक्ट ऑप्शन. आय रीड डॅश डॅश हिंदुस्तान टाइम्स डेली. आता कोणतंही वर्तमानपत्र असेल, वर्तमानपत्राच्या नावापूर्वी द हे उपपद वापरलं जातं. मग द सकाळ, द हिंदुस्तान टाइम असो, द लोकमत असो, तर कोणते असेल तर त्यापूर्वी आर्टिकल जे आहे ते आर्टिकल द वापरलं जातं. न्यूजपेपरच्या पूर्वी द हे वापरावं लागतं. म्हणून पर्याय क्रमांक ए जर बघितला तुम्ही तर त्या ठिकाणी द आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26 बघा. विच ऑफ द फॉलोइंग ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन इज फॉर्म करेक्टली फ्रॉम द ॲडजेक्टिव्ह ट्रू. ट्रूथचं या ठिकाणी योग्य आपल्याला काय करायचं आहे, भाववाचक नाम शोधायचं आहे. तर ट्रूथ, ट्रूनेस, ट्रूली आणि ट्रूथफुलनेस. तर या ठिकाणी पहिला जो पर्याय आहे ट्रूथ हे या ठिकाणी योग्य त्याचा पर्याय आहे. ट्रूपासून ट्रूथ हे या ठिकाणी काय होतं, भाववाचक नाम होतं. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. त्यानंतर 27वा प्रश्न बघा. फिल इन द ब्लँक्स. डॅश डॅश फ्रेंच डिफिटेड द जर्मन्स इन द वॉर. तर या ठिकाणी आता फ्रेंच जो आहे देशाचं नाव या ठिकाणी घेतलेलं नाही, तर फ्रेंच भाषा बोलणारे जे आहेत त्या भाषा बोलणाऱ्या लोकांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. म्हणून आपल्याला द वापरावं लागेल. परंतु जर एखाद्या देशाचं नाव असतं तर त्या ठिकाणी मात्र आपण
फ्रान्स जर असतं तर फ्रान्स त्या ठिकाणी आपण कोणते आर्टिकल वापरणार नव्हतो, परंतु या ठिकाणी भाषा बोलणाऱ्या लोकांचा समूह आहे म्हणून द हे वापरावं लागेल. मग या ठिकाणी पर्याय कुठं आलेलं द, तर पर्याय क्रमांक बी बघा. पर्याय क्रमांक बी मध्ये या ठिकाणी द हे उपपद म्हणजे आर्टिकल आलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न 28वा. आयडेंटिफाय द इनकरेक्ट यूज ऑफ पजेसिव्ह केस इन द सेंटेन्स बिलो. आता या ठिकाणी अयोग्य वापर आपल्याला दाखवायचा आहे पजेसिव्ह केसमध्ये. तर या ठिकाणी सगळ्यात शेवटचं वाक्य बघा. सगळ्यात शेवटचं, द टेबल्स लेग वॉज ब्रोकन बाय द चिल्ड्रेन. तर या ठिकाणी नॉन लिव्हिंग जे थिंग्स असतात त्यांना शक्यतो या ठिकाणी यस लावलं जात नाही, ॲपॉस्ट्रॉफी यस लावलं जात नाही. म्हणून या ठिकाणी टेबल हे नॉन लिव्हिंग थिंग आहे म्हणजे निर्जीव वस्तू आहे, तिला यस शक्यतो लागत, ॲपॉस्ट्रॉफी यस लागत नाही. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी ह्या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न 29वा. फिलिंग द ब्लँक्स. ही जॉईन्स डॅश डॅश NCC कॅन्डिडेट ग्रुप टुमारो. आता कोणत्याही नावाचा शॉर्ट फॉर्म जो असतो तर शॉर्ट फॉर्म होताना पहिला अक्षर जो आहे एन म्हणताना एचा उच्चार होतो. म्हणून या ठिकाणी शक्यतो असे जे काही शॉर्ट फॉर्म आहेत ज्यांचं पहिला अक्षराचा उच्चार जर त्या ठिकाणी ए असा होत असेल म्हणजे स्वरासारखा होत असेल तर त्या ठिकाणी ॲन हे उपपद आपण वापरतो. जसं MA हे की नाही, BA. आता BA वापरताना ब होतो तर त्या ठिकाणी BA होईल का, तर BA होईल, बी हे की नाही. परंतु या ठिकाणी यांचा उच्चार ए न सुरू होतो म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचं की त्याचं जे काही उपपद आहे ते उपपद या ठिकाणी काय येणार आहे, ॲन येणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 30वा. चूज द करेक्ट सेंटेन्स. द ज्युरी वॉज डिवायडेड इन ओपिनियन्स. तर या ठिकाणी आता द ज्युरी वॉज डिवायडेड इन ओपिनियन्स. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सगळ्यात शेवटचा बघा. द ज्युरी वेअर डिवायडेड इन दिअर ओपिनियन्स. तर या ठिकाणी शेवटचा जो पर्याय आहे ज्युरी वेअर, तर या ठिकाणी आपल्याला जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी कलेक्टिव्ह नाऊन आहे आणि कलेक्टिव्ह नाऊनचं ओपिनियन या ठिकाणी डिवाइड केलेलं आहे. म्हणून द नाऊन ट्रीटेड ॲज प्लुरल ॲट टेकन अ प्लुरल व्हर्ब अँड प्रोनाऊन्स. तर या ठिकाणी म्हणून आपल्याला वेअर सोबत ज्युरी वेअर आहे की नाही, ज्युरी जरी असलं असं वाटत असलं एकटा आहे तर एकटा नाही, ज्युरी हा काही लोकांचा समूह असतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डीच या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. चला, अशा प्रकारे आजची जी आपली तासिका आहे ती तासिका या ठिकाणी समाप्त होत आहे. आशा करतो तुम्हाला समजले असेल. ज्यांचा इंग्रजी विषय आहे त्यांनी अशा प्रकारच्या तासिका जास्त करून बघत चला जेणेकरून इंग्रजीमध्ये आपल्याला मार्क कव्हर करावे लागतील. पुन्हा भेटूया नवीन तासिकेमध्ये. इथंच थांबतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.